प्लॅन झालं आणि मग सकाळी आम्ही 7 वाजता वोटिंग करून निघालो आणि आता आम्ही आलो आहोत कर्जतला. तर कर्जतला आम्ही नाश्ता पाणी केलं, एक वडापाव खाल्ला. खूप फेमस वडापाव आहे तो त्यांचा, 35 वर्षाची एक परंपरा आहे तिथे. आणि आमचे जे सहकारी आहेत स्मित गुरव, महेश शिंदे, दीप भोसले आणि कॅमेरामन गौरव गुरव. तर आम्ही आता कर्जतपासून आता किती वाजलेले 8:30 वाजलेले आहे. इथून एक 50 किलोमीटर गोरखगड आहे. म्हणजे साधारण आम्हाला इथे तिथे पोचायला 1 तास लागेल. म्हणजे 9:30पर्यंत आम्ही तिथे पोचू आणि पुढच्या वेळेमध्ये आपण भेटू. बाय. तर मित्रांनो, मी स्मित गुरव, माझ्यासोबत हा गौरव भदे. नमस्कार. आम्ही आता चाललो आहे गोरखगडला. अशीच प्लॅनिंग झाली, निघलो आहे. आमच्यासोबत मुकेश दादा, दीप दादा, महेश दादा आहे. आम्ही आता कर्जतमध्ये आहेत, तुम्ही बघू शकता. विठ्ठलाची आपल्या पाठी मूर्ती आहे. आता आम्हाला इथून गोरखगड 50 किलोमीटर दाखवत आहे. तर चला बघूयात. जय शिवराय मित्रांनो, आपण आता गोरखगडला पोचलेलो आहे. हा आपला दादा, काय दादा आम्ही करलो, दीप दादा, गौरव, मुकेश दादा आणि महेश दादा दुकानात गेलेत. आपण गाडी पार्क केली आहे पाठी, ती बघू शकता आपली गाडी. चला बघूयात पुढं. जय शिवराय मित्रांनो, आम्ही कर्जतवरून आता इथे 10 वाजता गोरखगडच्या पायथ्याशी आलेलो आहोत. तुम्ही ही एंट्री बघता जी समोरच गोरखगडचा प्रवेशद्वार आहे. आता इथून साधारण आम्हाला चढायला 1 तास ते 1.5 तास लागेल. आणि जसं आम्ही म्हणालो मगाशी, मी तुम्हाला ओळख करून दिली, तर आजच्या ट्रॅकिंगचे जे राजू गाईड आहेत ते महेश शिंदे सर आहेत. तर ते एकदा इथे येऊन गेलेले आहेत आणि त्यांना पुढचं सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे पुढचं मार्गदर्शन आम्हाला महेश सर करणार आहेत. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता आम्ही पुढे चालणार आहोत.
त्याच्यामध्ये खजूर आणि ओट ठेवायचे. खजूर हे आपल्याला म्हणजे आपल्याला जी ताण लागते त्याच्यापासून खूप आपल्याला सेक करतं, जास्त आपल्याला ताण लागत नाही आणि एनर्जी खूप मोठ्या प्रमाणात देतं. त्यामुळे नेहमी पॅकिंगमध्ये खजूर असणं गरजेचं आहे. आणि ओट्समध्ये आपल्याला मल्टीव्हिटॅमिन असतात. आपण जे खाणं नेतो त्याच्यामध्ये मल्टीव्हिटॅमिन असतात असं सांगू शकत नाही. त्याच्यामुळे मध्ये ओट्स नेहमी आपण जर पॅकिंगमध्ये ठेवले तर आपल्याला जो थकवा येतो तो ह्याच्यातून कमी होतो. आणि ट्रेकिंग करत असताना कंटिन्यू ट्रेक करायचं, 2 मिनटाच्या वरती थांबायचं नाही. कारण जर बॉडी आपली थंड झाली तर पुन्हा आपल्याला पुढे चालायला हेवी होतं. त्यामुळे पूर्ण इथे आम्ही आता चुकलोय रस्ता. आमचे महेश गाईड महेश हे आम्हाला मार्गदर्शन करताना थोडं कन्फ्यूज आहेत. त्यांना असं वाटतं की ॲक्च्युली इथून रोड आहे, परंतु रोड मला वाटतं इथून आहे. आणि आमचे मित्र मित इथून गेले आहेत वरच्या रोडने. तर मित्रा स्मित जय शिवराय. आता आपण समोर जो बघत आहात हा गोरक्षगडचा शिवळा आहे. हा एक म्हणजे ते 15-20 मिनिटाचं अंतर असेल वरती जाण्यासाठी आणि तो तिथे प्रवेशद्वार आहे. आणि तर तुम्ही असं साईडला जर नजर टाकली तर साईडला एक देखील चुळा आहे, तो मच्छिंद्रगड आहे. तिथे देखील आपण जाणार आहोत. बघूया वाट आहे का. पहिले आपण गोरक्षगड इथे जाऊया. येते का क्लिअर आला. जिथं एंड केलं तिथे एंड करणार तुम्ही. मित्रांनो, तर आता आम्ही दोघं गौरव आणि मी पुढं आलो आहे. बाकी महेश आता
मुख्य दादा आणि उमेश दादा येत आहेत. तर बघू शकता आपण पोचलेलो आहे. आपण आलोय बहुतेक म्हणजे पूर्णच पोचलोय. हा समोर आपल्याला झेंडा आहे, महाराजांचा झेंडा आहे. बघू शकता आपण किती उंचावर आहेत. जय शिवराय मंडळी. जय शिवराय. आपण पायथ्याशी 10:30ला आलेलो. 10:30 वाजता आपण सुरुवात केली. आय थिंक इथे आपण वरती सगळ्यात जो वरचा टॉप आहे इथे आपण काहीतरी 12:15 12:30 आलो. आल्यानंतर आपण दर्शन घेतलं. चढताना खूप थोडंसं काही डेलिकेट नाही म्हणता येणार, कठीण स्पॉट आहेत, डेंजरस स्पॉट आहेत, ते चढले. गौरव चढेल की नाही याची गॅरंटी शाश्वती नव्हती आम्हाला, पण गौरव ही खूप छान चढलेला आहे. आताही तो खूप छान उतरणार आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. आणि चढत असताना आमचे राजू गाईड त्यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. ते आताही उतरताना कसं उतरायचं तेच आम्हाला पुढे सांगणार आहेत. आणि महेश सर आणि एकंदरीत आम्हाला आता छान वाटलं. आम्ही मंदिरात पारायण केलं, कथा वाचन केलं. आता आमचं भोजनही झालेलं आहे. आता आम्ही परतीच्या प्रवासाला म्हणजे आता उतरणार आहोत. तर एकंदरीत तुम्हाला चढताना कसं वाटलं आणि काय अनुभव आलं, काय मजा आली, थोडंसं प्रत्येकाने 2-2 शब्दात सांगावं असं मी प्रत्येकाला विनंती करतो. तर कोणापासून सुरुवात करूया? गौरव. हां, गौरव हे आमचे उत्तम ब्लॉगर आहेत. ते नक्कीच याच्यावर एक व्हिडिओ बनवतील आणि काहीतरी आम्हाला 2 शब्द ऐकवतील. गौरव बोला. मी स्टार्टिंगला आलो तेव्हा मला पहिली भीती वाटली नाही, थोडा दम लागत होता, हातपाय दुखले, पण आलो तिथून वर. तिथून काही एवढा भीती काहीच वाटली नाही. पण थोडंसं पुढं आलो तर थोडीशी भीती वाटली. पण तुम्ही सगळ्यांनी बोलले चढशीन, तर मग चढलोच. मग इथून जरा थोडीशी भीती वाटली, पण इथं पण चढलो. क्या बात, छान. मी करू? मी आधी पण येऊन गेलो होतो गोरखगडावरती, त्यामुळे मला काय एवढा एवढा कठीण काय असं वाटलं नाही चढायला. आणि काय थोडक्यात राजू गाईड आपले येऊन गेलेले, त्याच्यामुळे त्यांना किल्ल्याच्या पाया वाटणं आणि कुठून कसं जायचं हे योग्यरित्या माहिती होतं. म्हणून आज आम्ही त्यांना राजू गाईड अशी उपमा दिली. त्यांनी आम्हाला खरोखर एकदम योग्य मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो. त्याच्या पुढे तुम्ही असेच आधी किल्ले करून या आणि नंतर आम्हाला गाईड करा. ठीक आहे, नक्कीच. धन्यवाद. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊ द्या. आता स्मित. मला घरून येताना मला काल रात्री फोन आला दादाचा की गडावर जायचं आहे. कुठला गड काय माहीत नव्हतं. नंतर समजलं की गोरखगडची काय माहीत नव्हती, कधी बघितलंही नव्हता. यूट्यूबला काय बघितलं नव्हता. अचानक ठरलं, आलो. नॉर्मल वाटला गड, पण आता वरती आल्यावरती असं वाटतंय की 1 नंबर गड आहे. रिस्क आहे, मजा आली. तुम्ही पण या, मजा करा. धन्यवाद. छान स्मित. आता आपण ज्या गडावर फिरतो ज्यांचे किल्ले आहेत, छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे वंशज म्हणायला लागतील. दीप भोसले आमच्या शेजारच्याच गावात राहतात. मी आता त्यांना सांगतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. तसं स्मित बोलला तसं दादाने मला पण रात्री कॉल केला होता. मी जेवण खाऊन वगैरे ऑफिसहून आलो, जेवढं वगैरे बसल्यानंतर दादाचा असं कॉल आला की काय करतोयस. मी बोललो की हा घरीच बसलो. असं की उद्या काय करतो, बोललो काय नाही घरीच आहे, टाईमपास वगैरे. बोलतो चल आपण कुठेतरी गडावरती जाऊ. मी गडाचं नाव विचारलं फक्त, गोरखगड. कारण नेहमीप्रमाणे मी मालशेरला जाताना या रोडने मी जात असतो, पण कधी या गडावरती आलो नाही. नाव ऐकलं आहे, प्रवेशद्वार वगैरे बघितलं आहे मी, पण गडावरती जी यायची इच्छा होती माझी ती आज माझी ॲक्च्युअलमध्ये पूर्ण झाली. तर काल मी असंच झालं, दादाने कॉल केला म्हणून बोलत चला रेडिओ मतदान करू, आणि इलेक्शनच्या टायमा मतदान केलं आणि आलो इकडे.
प्रवेशद्वारला आलो. येताना रोडचा अनुभव पण मस्त घेतला, कारण का रोड इकडचे येताना खूप चांगले आहेत, एकदम क्लीन आणि झाडी पूर्ण आहे, त्यामुळे येताना एवढं भारी वाटतं, जबरदस्त एकदम. आल्यानंतर प्रवेशद्वारला आलो आम्ही, तिथं 2-3 फोटोशूट काढले, मस्त वाटला. येताना जंगलातून आलो, चांगला अनुभव होता. काही जण भेटले, तेही सांगत होते एक्सपिरियन्स कसा होता त्यांचा, कसा नाही. त्यानंतर वरती आलो, जसं काही थोडंफार असं बघितलं रिस्क वगैरे, पण जसं यांनी एनर्जी दिली की बाबा तुम्ही करू शकता, तर आस्ते आस्ते वरती आलो. वरती आल्यानंतर बघितलं, मंदिरात बघितलं, खालचं एक मंदिर होतं, मंदिराचं देवाचं नाव काय ते गोरक्षनाथांचं मंदिर होतं. त्याच्याच बाजूला विठ्ठल रखुमाई आहेत, मस्त एकदम मंदिर वगैरे बसण्याच्या ह्याच्यासारखं. त्याच्या पाठीमागे परत काहीतरी सभा आहे, सभा मंडप, आणि खाली आता आणि पाण्याच्या टाक्या वगैरे पण मस्त आहेत, पिण्याच्या सारखे पाणी आणि बसायला वगैरे जागा पण आहेत. येताना रिस्की तर आहेच, पण जर एनर्जी आणि कॉन्फिडन्स जर असेल आपल्यामध्ये तर आपण वरती येऊ शकतो. छान दीप बोलला. ॲक्च्युली काही स्पॉट असतात रिक्समध्ये, जर तुमच्याकडे कॉन्फिडन्स असेल तर तुम्ही नक्की करा, पण रिक्स स्पॉटला तुमच्यात कॉन्फिडन्स ठेवूनच तुम्ही पुढे चाला. आणि कुठला रिक्स स्पॉट असो किंवा नसो, पण ज्या ठिकाणी तुम्ही जाता तिथे तुम्ही प्रामाणिकपणे जा. तिथे कुठल्याही प्रकारची आपल्याकडून उलटबाजी झाली नाही पाहिजे, म्हणजे मस्ती नाही झाली पाहिजे. मग कुठल्याही प्रकारचे जे प्रकार घडतात ते असे घडणार नाही, म्हणजे घडणार नाही. त्यामुळे कुठल्याही किल्ल्यावर रिक्स असो किंवा नसो, तिथे तुम्ही प्रामाणिकपणे व्यवस्थित चढायचं आहे, उतरायचं आहे, एवढं फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि आता आपण तुर्तास थांबत आहोत आणि आता वाजले आहेत 1:30, तर 1:30 वाजता आपण उतरायला सुरुवात करतो आहे. साधारण आपल्याला 1.5 तास लागेल महेश सर. जय शिवराय. हा जो आपल्याला सुळका दिसतोय हा गोरखगड सुळका आहे. तुम्ही एकंदरीत पाहिलं की ही जी पायवाट गेलेली आहे ही उजव्या बाजूने पलीकडून तिकडून चढते आणि त्याला प्रदक्षिणा मारून ह्या डाव्या बाजूने हा रस्ता आहे, तो तुम्हाला झेंडा दिसतोय, हा डाव्या बाजूने चढलो की त्या झेंड्याच्या तिथे निघतो आणि वरती शंकराचं मंदिर आहे. हा एकंदरीत प्रवास नाही म्हणता 1.5 तासाचा प्रवास आहे इथला. आणि आता आम्ही चढून उतरलेलो आहोत. एकंदरीत छान मजा आली उतरताना देखील, खूप आनंद घेतला. गौरवनी तर खूप आनंद घेतला. जय शिवराय. जय शिवराय. आम्ही 1:30 वाजता उतरायला सुरुवात केली गोरखगडावरून. खूप छान मजा आली, खूप सगळेजण छान चढले. चढताना एक स्पॉट होते, पण मस्तपैकी छान मजा घेतली आम्ही. उतरताना थोडंसं काही ठिकाणी रिक्स वाटत होतं. 2 जणांची आम्हाला काय म्हणते त्याला शंका होती की ते व्यवस्थित उतरतील की नाही, पण त्यांनी खूप छान साथ दिली आणि आम्ही प्रार्थना केलेली की जसं आम्ही व्यवस्थित सुखरूप आलेलो आहे तेव्हा तसंच आम्हाला सुखरूप उतरव. आणि अशा पद्धतीने आम्ही वेळेनुसार 3 वाजता, म्हणजे 1.5 तासाचा अंदाज होता की 1:30ला जर चालू केलं आपण तर 3 वाजता परत आपण पायथ्याशी येऊ. 3 वाजता आम्ही इथे पायथ्याशी आलेलो आहोत. आणि याचं सगळं श्रेय जे आजच्या आमच्या ट्रॅकिंगचे राजू गाईड महेश शिंदे होते त्यांना जातं, कारण त्यांच्या गायडन्समुळे आम्ही हे व्यवस्थित ट्रॅक करू शकलो. धन्यवाद.